नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील कोल्हेर येथील खासगी सावकार गणेश उर्फ बाळू गवडी याच्या खासगी सावकारी व्यवसायाने अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाले असल्याची शक्यता आहे। या पठाणी वसुली करणाऱ्या सावकाराची तक्रार आता थेट केंद्रीय आयकर विभागाच्या नागपूर हेडक्वार्टर येथे ॲडिशनल डायरेक्टर ऑफ इन्कम टॅक्स इन्व्हेस्टिगेशन विंग नागपूर यांच्याकडे पीडित संदीप अवधूत यांनी लेखी स्वरूपात केलेली आहे। या तक्रारीत सावकार गणेश गवडी यांच्याशी संलग्न बँक खात्याची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे। खासगी सावकार गणेश गवडी हा परिसरात सावकारी करण्यासाठी कुप्रसिद्ध आहे। तो काही धनदांडग्या व्यापाऱ्यांकडून कमी व्याजाने हवाला पद्धतीने ब्लॅक मनी प्रकारे मागून तो जास्त पैशा व्याजाने गरजू शेतकऱ्यांना वाटत असल्याची शक्यता नाकारता येत नाही। याची सखोल चौकशी करावी असे तक्रारीत म्हटले आहे। त्याने त्याचा हा व्यवसाय बिनभोभाटपणे सुरू ठेवला असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे। त्याला मदत करणारे त्याच्या मोबाईलद्वारे संपर्कात असलेले काही लोकांच्या मालमत्तेची चौकशी होऊन या संबंधितांवर धाडसत्र झाल्याखेरीज यांना आवर घालणे कठीण असल्याचे पीडिताने म्हटले आहे। कारण खासगी सावकार गणेश गवडी व त्याच्या साथीदारांकडून अन्याय झालेले व्यक्ती पोलिसांकडे दाद मागायला जात असेल आणि वनी पोलिसच जर त्याच्या इशाऱ्यावर काम करत असतील तर अशा अन्यायग्रस्त लोकांचा वाली कोण हा प्रश्न उभा राहत आहे। आयकर विभागाने या चांडाळ चौकडीचा त्याच्या धडाकेबाज स्टाईलमध्ये बंदोबस्त करणे त्यांच्या धडाकेबाज स्टाईलने बंदोबस्त करून सामान्य नागरिकांचा व्यवस्थेवरील विश्वास दृढ करावा असा सूर परिसरातून उमटत आहे। वृत्तसंकलन विभाग, विदर्भ माझा न्यूज, नाशिक।